चव्हाण साहेबांनी आयोजित केली. मला वाटतं पुढच्या कॅबिनेटला रत्नागिरीवाल्यांना मोदी साहेबांबद्दल, भारत सरकारबद्दल गेल्या 10 वर्षात केलेली काम, मोदींचं कार्य अमेरिकेसारखे अध्यक्ष अप्रिशिएट करतात, कौतुक करतात. अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाबद्दल, आर्थिक अनुभवाबद्दल त्यांचं कौतुक केले. असे मोदी आपल्याला 10 वर्ष पंतप्रधान आहेत आणि आता निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्हाला काय वाटतं? मोदी का हवेत? मोदींनी काय केलं? आतापर्यंत का झालं नाही? विरोधक यांचं म्हणणं आहे नुसतं एकतर्फी बोलणं. विरोधकांचं पण म्हणणं काय? आता एक विषय नवीन आहे. सगळे विषय ॲलिगेशन किंवा आरोप करून आमच्यावर झाले. नवीन विषय आला कालपासून, भारतीय संविधान हे म्हणे बदलणार. कोणाच्या आमच्या ध्यानी? मोदी साहेबांनी अनेक वेळा स्पष्टीकरण दिलंय, अमित शहाजींनी केलंय, आम्ही भारतीय संविधान बदलणार नाही. याच्यातून असंतोष निर्माण करायचा, बाबासाहेबांच्या अंगणांना त्याच्यामध्ये नाराज करून आमच्या विरुद्ध उभं करायचं. बघा बघा बाबासाहेबांचं संविधान बदलतंय, तुमचं काय इंटेन्शन? तर हे सगळे विषय आहेत. त्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं की आता ही 7 तारीख झाली का मी अन्य ठिकाणी प्रचाराला जाणार, अन्य राज्यात, त्यात तुमच्याकडून मला हे मिळेल. हे रत्नागिरी शहराबद्दल माझ्या काय अपेक्षा ज्या आपण राहतो किंवा मी कोकणी म्हणतो, तर माझा कोकण कसा असावा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर हे जिल्हे कसे असावेत? हे जिल्हे आर्थिक प्रगत असावेत, इथली जनता सुखी समाधानी असली पाहिजे, इथले शाळा कॉलेज त्यांचे रिझल्ट चांगले हवे, इथली मुलं डॉक्टर व्हावीत, इंजिनियर व्हावी, IAS व्हावी, IPS व्हावी, कलेक्टर म्हणून इथे यावे, अन्य जिल्ह्यात जावे, कमिशनर वगैरे, असं मला वाटतं. आणि म्हणून मी अनेक वर्ष या माध्यमातून काम माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी जे भारतात काम केलंय, बांधवानं असं काम यापूर्वी जर झालं असतं तर आज भारत वेगळा असतं. आज भारतात मोदी साहेब जेव्हा आले पंतप्रधान म्हणून 2014 आले, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता. 11 नंबर. 10 वर्ष झाली मोदी साहेबांनी भारत देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर आणलं. 5व्या. मेडिकल कॉलेजाचे डॉक्टर लोकांनी पहिले इथे भाषण या ठिकाणी केलं. मग एवढे डॉक्टर्स आहेत रत्नागिरीत, हॉस्पिटल चांगले का होऊ शकत नाही? इथले अनेक लोक परदेशात उपचाराला का जातात, मुंबईत का येतात, पुण्याला का जातात? चांगली जर सर्व्हिस असेल, चांगले डॉक्टर आणि चांगली टेक्नॉलॉजी असेल, कोण बाहेर जाणार? बांधव तुम्ही जमलात, मला काम म्हणायचं आहे काय? एवढे विचारवंत एकत्र येतात, जगाचा, राज्याचा, देशाचा विचार करत असताना रत्नागिरीचा विचार, सर्वांगीण विकासाचा, आर्थिक सुबत्तेचा का करत नाही आपण? एकत्र वारंवार असं नाही की राणे आले तर 5-6 वर्षांनी अशी एखादी मिटिंग होती नाही, किंवा 6 महिन्याने एक विषय घेऊन हायवे का होत नाही? जबाबदार कोण? तुम्ही सगळे शिकलेले आहात. सरकारला विचारलं का झालं नाही? मी PWD मिनिस्टर बाजूला बसले, त्यांना विचारलं बाबा का कधी होणार? नाही दादा डिसेंबर पर्यंत होणार. तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर झालं, डिसेंबर पर्यंत आपला रत्नागिरीचा हायवे पूर्ण. हा लोकसभेला मतदान करत असताना या माझ्या मतदानातून देशाला काय फरक पडणार आहे? माझं मत जर नारायण राणे साहेबांना केलं तर यामध्ये देशाला काय फरक पडेल, माझ्या कोकणाला काय फरक पडेल? उभाटा शिवसेनेच्या मतदान केलं
तर माझ्या देशाचं, माझ्या कोकणाचं काय नुकसान होऊ शकतं याची स्पष्टता मतदारांपर्यंत पोहोचवावी लागेल. मी सहजपणे आपण सांगू शकतो की 14च्या आधी मुंबईमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये बॉम्ब ब्लास्ट व्हायचे. 14 नंतर एकही असा बॉम्ब ब्लास्ट करायची हिंमत झाली नाही. आणि पुलवामामध्ये त्यांनी प्रयत्न केला तर उरीला त्यांच्या घरात जाऊन 350 लोकांना संपवण्याचं काम केलं. ही हिंमत मनमोहन सिंग मध्ये होती. ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाटा शिवसेनेचे नेते बसतात त्यांच्यात ही हिंमत होती का? ती हिंमत आमच्यात आहे. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार हा आम्हालाच आहे. माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराप्रमाणे चालण्याचा अधिकार आम्हाला आहे. आणि मला असं वाटतं की हे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे. कलम 370 हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय करत होते. काँग्रेस करणार होती का? मग त्यांच्यावर कसं काय बसता? ट्रिपल तलाक विषयी शिवाजी पार्कच्या सभेत माननीय शिवसेना प्रमुखांनी किती वेळा वक्तव्य केलंय. मुस्लिम महिला भगिनींच्या काळजीपोटी त्यांनी अनेक अशी वक्तव्य केली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार. आणि जर असं असेल तर आम्ही घटनेमध्ये बदल करू असं त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान म्हणाले होते. त्या काँग्रेसबरोबर तुम्ही जाऊन बसता आणि हिंदुत्वासाठी मत मागण्याची हिंमत करता. मला खरंच प्रश्न पडतो. एखाद्या पक्षावर नाही जमलं आपण वेगळं स्वतंत्र राहायला समजू शकतो. पण आपण स्वतंत्र राहत असताना ज्यांनी आतापर्यंत आपल्या विचाराला, आपल्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर बसून कसं आपण राजकारण करू शकतो? आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राजसाहेब ठाकरे यांचं कौतुक केलं पाहिजे की एकही जागा घेता सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.